आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या एका थेंबाबरोबर शेतकरी राजाची चिंता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 15 दिवसात पावसानं जोरदार अशी बॅटिंग केली आणि त्यामुळे याचा पूर्णतः फटका जो आहे तो नदीकाठच्या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे परिसरामध्ये। तिरे हे जे गाव आहे ते अगदी सीना नदीच्या काठावरचं गाव आहे आणि सध्या जे आहे आपण पाहू शकताय की सीने नदीचं पात्र जे आहे ती कशा मोठ्या पद्धतीने विस्तीर्ण झालेलं आहे। सीनेचं रौद्र रूप जे आहे ते आपण आता सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय। खरं तर या ठिकाणी पूर्णतः शेती जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या पाण्याच्या पलीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी 2 ते 3 वस्ती आहेत आणि त्या ठिकाणाहून आता तिकडे जी माणसं अडकलेली आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जिल्हा आपत्ती विभागाकडून केलं जात आहे। खरं तर जिल्हा आपत्ती विभागाच्या आपदा मित्र जे आहेत ते स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी बोटीच्या माध्यमातून या माणसांना आणण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। साधारणतः 6 लोकांना आतापर्यंत आणलं गेलंय आणि बाकीचे 10 ते 20 लोक जे आहेत त्यांना आणण्यासाठी महसूल विभाग पोलीस विभागाची एक टीम जी आहे ती आता त्या वस्त्यांवरती गेलेली आहे आणि त्या माणसांचं मन वळून त्यांना या ठिकाणी आणलं जाणार आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी नायब तहसीलदार आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने यंत्रणा तुमची काम करते आणि कशा पद्धतीचं काम तुमचं या ठिकाणी सुरू आहे? सध्या आम्ही पाथरीच्या बंधाऱ्यावरती आहे। इथं मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। आमच्या पाथरी गावामधील बंडे वस्ती आणि बंडगर वस्ती येथे 2 ते 3 वस्त्या आहेत। 20 ते 22 लोक आमची त्या वस्तीवरती आहेत। त्यांना आम्ही रेस्क्यू करत आहे। आपदा मित्र यांच्या मार्फत आम्ही सध्या प्रशासनाच्या वतीनं 6 लोकांना आतापर्यंत रेस्क्यू केलेला आहे। उर्वरित लोकांना रेस्क्यू करायचं काम सुरू आहे। सदरचं काम हे प्रशासनाच्या वतीनं गतिमान पद्धतीनं आम्ही सध्या करत आहोत। आम्ही हे पूर्ण करणार आहे। नक्कीच आपण पाहू शकताय की सोलापूर जिल्ह्यावर यंदा पावसाची अवकृपा झाली आणि त्यामुळे जिल्ह्यातील जो आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो पूर्णतः कामाला लागलेला आहे। सध्या या ठिकाणी 6 लोकांचं रेस्क्यू केलं गेलेलं आहे आणि बाकीचे जे 10 ते 20 लोक आहेत त्यांना आणण्याचं काम युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।